बाळ भरणीसाठी आपण ह्या पद्धतीने युरिया 2 बॅग, त्यानंतर 9-24-24 लागवड आहे आपण ती 2 बॅग वापरावी। त्यानंतर ऑर्गॅनिक पोटॅश 1 बॅग, त्यानंतर आपण MOP 1 बॅग वापरावी। त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट आपण ह्या पद्धतीने 1 बॅग वापरावं। त्यानंतर शुगर केन स्पेशल हे मायक्रोन्यूट्रिएंट आहे ते आपण 2 बॅग वापरावी। ह्या पद्धतीने आपण 2 एकरासाठी आपण हा डोस बाळ भरणीमध्ये वापरावा। तर ह्या पद्धतीने आपण ही लागवड वापरावी। ऊस लागवडीमध्ये 100 टन ऊस उत्पादन घेण्यासाठी आपल्याला बाळ भरणी करणं खूप महत्त्वाचं आहे। ह्या पद्धतीने आपण पहिला युरिया टाकावा। ह्या पद्धतीने 9-24-24 ही लागवड आपण वापरावी। MOP आपण यूज करावा। मायक्रोन्यूट्रिएंट वापरत आहोत। मायक्रोन्यूट्रिएंट खूप महत्त्वाचं असतं। बाळ भरणीमध्ये आम्ही ह्या पद्धतीने जे ऊसाचे बोध असतात ते बोध आम्ही फोडणार आहोत। बोध फोडून आम्ही बाळ भरणीमध्ये ह्या पद्धतीने लागवड वापरणार आहोत। ह्या पद्धतीने आपण शेवटला मॅग्नेशियम सल्फेट वापरावं। युरिया आणि मॅग्नेशियम एकत्रित झाल्याने पाणी होण्याची शक्यता जास्त असते, तर पाणी होतं, ओलं होतं, त्याच्यासाठी आपण युरिया खाली घालावा आणि वरच्या बाजूला शेवटला मॅग्नेशियम सल्फेट वापरावा। ह्या पद्धतीने आपण लागवडीचं मिक्सचर करून घ्यावं। आपण पहिला युरिया वापरावा, त्यानंतर त्याच्यावरती आपण ऑर्गॅनिक MOP वापरावी। त्यानंतर 9-24-24 ही लागवड वापरावी। 9-24-24 झाल्यानंतर आपण MOP वापरावी। त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट वापरावं। त्यानंतर आपण शेवटला मॅग्नेशियम सल्फेट वापरावं। बाळ भरणीमध्ये आम्ही हा जो बोध आहे, ह्या बोधाची साईडची जी माती आहे, साईडला जी माती आहे त्या मातीला आम्ही ऊस आहे त्याला लावणार आहोत। ह्या पद्धतीने आम्ही बैलजोडीच्या सहाय्याने आम्ही बाळ भरणी करत आहोत। बाळ भरणीमध्ये आम्ही बोधावरची जी माती आहे ती थोड्या प्रमाणामध्ये ह्या पद्धतीने उसाला लावलेली आहे। तर आम्ही बैल जोडीच्या सहाय्याने आम्ही ह्या पद्धतीने उसाला ही माती लावलेली आहे, आपण बघू शकता। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। ऊस शेतीमध्ये बाळ भरणी करणं खूप महत्त्वाचं आहे। तर बाळ भरणीसाठी आपण एकरी 1 युरिया, 1 9-24-24, 1 MOP, 1 मॅग्नेशियम सल्फेट आणि 1 मायक्रोन्यूट्रिएंट बॅग आपण वापरावी। तर आपण काय करावं, पहिला लागवडीचा डोस आपण उसाला द्यावा। त्यानंतर आपण बोधाची जी माती आहे ती थोड्या प्रमाणामध्ये उसाला लागावी ह्या पद्धतीने आपण बैल जोडीच्या सहाय्याने ह्या पद्धतीने आपण माती बोधाला लावून घ्यावी। त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपण काय करावं, पाणी द्यावं। तर ह्या पद्धतीने बाळ भरणी केल्यास उसामध्ये खूप छान पद्धतीने वाढ होते। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जे फुटवे जास्त आहेत, जे लहान लहान फुटवे जास्त असतात ऊसामध्ये, ते पण ह्या मातीमध्ये मुजून जातात आणि जास्त फुटवे जे असतात ते मातीमध्ये मुजतात। त्यानंतर
आपल्याला जे हवे आहेत मोठे फुटवे, चांगले फुटवे जे आपल्याला हवे आहेत, जे आपल्या ऊस उत्पादनामध्ये खूप महत्वाचे आहेत, ते फुटवे आपल्याला राखता येतात. त्याच्यासाठी आपण बाळ भरणी करणं खूप महत्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट, बाळ भरणी करत असताना आपण बैल जोडीचा वापर करावा. कारण बैल जोडीचा वापर जर आपण केला तर खूप छान पद्धतीने आपल्याला रिझल्ट येतो. तर आपण बैल जोडी वापरल्याने ऊसामध्ये खूप छान पद्धतीनं जो बोध आहे तो व्यवस्थित आपल्या ऊसाला लागतो. जी बोधाची माती आहे ती व्यवस्थित लागते आणि बैल जोडी वापरल्याने खूप छान पद्धतीनं रिझल्ट देखील येतो. तर आपण एकदा काय करावं, आपल्या प्लॉटमध्ये अर्धा भाग बैल जोडीने करून बघा आणि अर्धा भाग कोणत्याही पॉवर टिलर किंवा कुबोटा वापरून आपण करू शकता. तर जो भाग आपण बैल जोडीने वापरलेला आहे त्या भागामध्ये खूप छान पद्धतीने ऊसाची वाढ होते. ज्या भागामध्ये आम्ही बैल जोडी वापरलेली आहे त्या भागामध्ये खूप छान पद्धतीने ऊसाची वाढ होते. तर बाळ भरणीसाठी आपण बैल जोडीचा वापर करणं खूप महत्वाचं आहे. तर ह्या पद्धतीने आपण बाळ भरणी केल्यास खूप छान पद्धतीने ऊसामध्ये वाढ होते आणि जे भरणीसाठी आपण लागवड वापरणार आहोत त्याच्यामधली 50% लागवड आपण बाळ भरणीमध्ये वापरावी आणि त्यानंतर आपण भरणीमध्ये 50% लागवड वापरावी. तर ह्या पद्धतीनं आपण बाळ भरणी आणि भरणी ह्या दोन गोष्टी आपण 15 दिवसाचा गॅप ठेवून करावा. तर बाळ भरणी झाल्यानंतर एक पाणी द्यावं, त्यानंतर 15 दिवसांना आपण भरणी करावी. तर भरणीमध्ये 50% लागवड वापरावी. त्याच्यासोबतच एक महत्वाची लागवड आपण त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड असेल तर एक वेगळ्या स्वरूपाची लागवड पण आपण एक्स्ट्रा लागवड पण भरणीमध्ये वापरू शकता. तर ह्या पद्धतीने आपण बाळ भरणी करणं खूप महत्वाचं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.